हे तेच मंदिर आहे जिथं ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली होती। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आत्ता आलोय मी आळंदीला। सकाळी सकाळची सुरुवात झाली आणि इथं बघा तुम्हाला दिसत असेल पोहे घेतले मी आणि सकाळी 7 वाजले, 7ला काही मिनटं कमी आहे। तर आजचा दिवस सुरू झालेला आहे, नवीन वर्षाची नवीन सुरुवात आळंदी। इथं हे बघा आळंदीचं हे सगळं आळंदीचं एरिया आहे हा। हे बघा आळंदीहून आता मला पुढे जायचंच आहे। तर आळंदीत पोहोचलो तेव्हा खूप छान वातावरण होतं, वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तन भजनं सुरू होते आणि हा चौक जो आहे बघा इथून लालपरी निघाली आहे आणि इथं बंदोबस्तही होता, पोलीस बंदोबस्त, कारण 1 जानेवारी हा विजय दिवस असतो आणि या रस्त्याने देखील अनेक गाड्या विजय दिवसासाठी विजय स्तंभाकडे जात असतात भीमा कोरेगावला। तर हे असं होतं सगळं आणि हे बघा हे मंदिर जे दिसतं आहे इथं ज्ञानेश्वर महाराजांनी जी भिंत पळवली होती ती भिंत या मंदिराच्या तिथं आहे आणि त्यामुळे इथं सुद्धा भाविक येत असतात। असं होतं सगळं। आळंदीतून मग पुढे निघाल्यानंतर आम्हाला जायचं होतं की ह्याला जायचं होतं पारगावला गेल्यानंतर पारगावला सेशन वगैरे घेतले आणि तिथून मग ठरलंच होतं की मंचरला राहायचं आहे आता पुढचे 3 दिवस। त्या दृष्टीनं मग मंचरकडे निघालो होतो पारगावहून। काय एक 15-20 किलोमीटरचं अंतर असेल। पण हे बघा ही सगळी हिरवळ जी रस्त्यानं दिसतीये ही सगळी पारगावला जाताना लागलेली, पारगावहून मंचरला जाताना लागलेली हिरवळ आहे। म्हणजे रस्त्याच्या कडेला सगळीकडं असं हिरवळच आहे सगळी। म्हणजे आता इकडं पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता नाही आहे, नदी आहे आणि हे बघा रोडच्या कडेलाच बऱ्याच शेतकऱ्यांचे घरं म्हणजे शेतातच असतात। शेतातच म्हणजे रोड टच असेल तर ते रोडवरही असतात। तर अशा एकूण प्रकारचं रस्ते पण खूप छान आहे। काही ठिकाणी रस्त्यांचं काम चालू आहे ते तर समजू शकतो आपण। पण हे बघा इथून तुम्हाला सांगतो, इथून एक पाट गेलेला आहे इथून पाण्याचा, ह्याच्या खालून आपण जिथून चाललोय पलीकडून पाणी वाहत आहे जोरदार खाली इकडं। तर एवढं पाणी असल्यावर मग शेती खूप चांगली असणार यात काही शंका नाही। आणि आणखी एक गोष्ट म्हणजे हे बघा, आपण म्हणतो की पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीसाठी खूप म्हणजे प्रयत्न केले गेले की सुरू करावी, बंद झालं होतं ते। पण हे बघा हे बैलगाडा शर्यतीसाठी तयार केलेलं ठिकाण आहे, याच्यावर लिहिलेलं पण होतं बैलगाडा शर्यतीसाठीचं जे आहे। तर पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचं खूप वेड आहे आणि ते हे पाहिल्यावर लक्षात येतं की खरंच किती महत्त्व आहे त्याला। आणि त्यानंतर पुढं आलो आणि ही घोड नदी आहे, ही घोड नदी आणि हे बघा सगळीकडे हिरवळ। ह्या इथं एक पांढरं मंदिरासारखं एक दिसतंय तुम्हाला। तर इथं आपण उद्या जाणार आहोत, त्याचाही ब्लॉग मी बनवणारच आहे। तर तो ब्लॉगसुद्धा तुम्ही नक्की पहा। आणि हे बघा आता अशा प्रकारे मंचरच्या जवळ पोहोचलो आहे। सगळे रस्ते आणि अनेक ठिकाणी हे बघा नदी पुन्हा। तर हेच आहे ही नदी आणि सगळं असं निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतंय। खरंच एक ऑफिसमध्ये बसून काम करणं आणि ऑन फील्ड जाऊन काम करणं याची मजाच वेगळी असते, हे मला या निमित्तानं लक्षात आलं आहे। तर मित्रांनो मी थांबलो आहे मंचरमध्ये आणि इथं एका शाळेवर सेशन आहेत आमचे, ते सेशन घ्यायचे असते रोज। तर आता पुढचे मला वाटतं 3 दिवस तरी इथंच आहे। त्यामुळं कसं आहे की हे सगळं आता इकडचंच राहणार आहे ब्लॉग। तर तुम्हाला मी येताना गाव दाखवलं आहे, गाव कसं आहे काय आहे। खूप सकाळी निघालो होतो आणि आता 3 दिवस तरी इथून पुढं तरी हेच आहे। आता इथं राईस प्लेट हे बघा, इथं हॉटेल आहे आणि इथं जेवायला थांबलो आहे आणि इथं राईस प्लेट वगैरे मिळतील। बघूया कसं आहे जेवण, तर सांगतोच मी पुढचं काय होणार, काय कसं होणार आहे। तर मित्रांनो हा आहे हॉटेलच्या बाहेरचा नजारा। म्हणजे जसं मंचर शहर आहे खूप डेव्हलप वाटतंय, तालुका आहे पण खूप डेव्हलप आहे मंचर। हे बघा सगळं म्हणजे खालचा नजारा, खूप खाण्याचे म्हणजे खाऊगल्लीच आहे जवळपास, इथं सगळंच मिळतं। हे पाहू शकता अशा प्रकारचं जेवण आहे, भाजी, वरण, भात, पोळी, चटण्या, 2 चटण्या असतात आणि भात असतो, कांदा, पुन्हा स्वीटमध्ये जिलेबी पण होती। एवढं सगळं या जेवणात होतं। तर मित्रांनो असं झालं आहे दिवस, मंचरमध्येच थांबलो आहे आणि इथं हॉटेलच्या बाजूलाच एक खानावळ आहे, खूप छान साई खानावळ म्हणून आहे आणि खूप छान जेवण मिळतं। घरगुती जेवण म्हणजे जे बाहेर पडलो ना आपण की आपल्याला सगळ्यात मोठं टेन्शन असतं जेवण चांगलं मिळेल की नाही, पण इथे जेवणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। जसं घरी आपण जेवण करतो
तसंच जेवण इथं मिळालं आहे, त्यामुळं मस्त दिवस चालला आहे. सकाळी सेशन घेणं शाळेत आणि दुपारच्या वेळेला कुठेतरी फिरायला जाणं आणि संध्याकाळी मस्त हॉटेलला येऊन जेवण वगैरे करणं किंवा इथं थोडंफार बाहेर फिरणं. खूप मस्त दिवस जातोय. आता 3 दिवस राहायचंच होतं इथं, तर आता 1 दिवस तर झाला आहे आणि आणखी 2 दिवस आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे कुठं जाणार आहे, काय जाणार आहे. आणि उद्याचा पुढचा ब्लॉग पण खूप छान असणार आहे, कारण एका रम्य स्थळी आणि ऐतिहासिक ठिकाणी जाणार आहे मी. तर तिथला ब्लॉग बनवणारच आहे. नदीच्या किनारी ते वसलेलं आहे. खूप मस्त वातावरण इकडं, सगळीकडे हिरवळ आणि विशेष म्हणजे इकडचे शेतकरी खूप सधन आहे पुणे जिल्ह्यातले. आता पुण्यापासून जवळपास 65-70 किलोमीटर दूर आलो आहे मी इथं, पण खरंच शेतकरी इथले खूप सधन आहे. शेती आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. नद्या अजूनही भरलेल्या आहे, त्यामुळं खरंच शेतकऱ्यांचं खूप म्हणजे चांगली स्थिती आहे इथली. प्रत्येक घर, रोडवर घरं आहेत, सगळं म्हणजे एकंदरीत संपन्नता दिसून येते पुणे जिल्ह्यात. तर चला आता आणखी काय काय पाहायला भेटतं आपल्याला इकडं ग्रामीण भागात पुण्याच्या, तर मी ते तुम्हाला दाखवणारच आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.